नमस्कार. नगर परिषद काटोलकरनं तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज मी तुम्हाला एफएसटीपी प्लांटबद्दल माहिती सांगणार आहे. जो आपल्या शौचालयातला वेस्ट राहतो, फिकल स्लज राहतो, मैला राहतो, त्याच्यावर प्रोसेस केली जाते, जी इथे एफएसटीपी प्लांटवर केली जाते. आपल्याकडे 10 KLDचा हा प्लांट आहे, जिथे एफएसटीपी जो हा प्लांट आहे तिथे जो फिकल स्लज आहे त्याच्यावर प्रोसेस केली जाते. त्याचं एक सिंपल फ्लोचार्ट आहे, तो मी तुम्हाला शॉर्टमध्ये समजून सांगते, नंतर मी तुम्हाला डिटेल प्लांटची इन्फॉर्मेशन देते. तो सर्वात आधी डिस्चार्ज फ्रॉम सेप्टिक टँक MTR ट्रक राहतो, जो व्हॅक्यूम MTR राहतो. त्याच्यामध्ये आपल्या जो शौचालयातला मैला राहतो तो इथे आणला जातो. आणि इथे आणल्यानंतर जो स्लज ड्राईंग बेड आहे SDR, मी त्याचंही तुम्हाला नंतर सांगते, त्याच्यामध्ये तो टाकला जातो. तिथे टाकल्यानंतर त्यातलं जे पाणी राहते, लिक्विड राहते, ते सेपरेट केलं जातं आणि जो आपल्याला ड्राय स्लज मिळतो तो वेगळा केला जातो. आणि जो ड्राय स्लज राहतो त्याला मग नंतर प्रोसेसिंगसाठी कंपोस्टिंगला पाठवला जातो. आणि जो लिक्विड राहते आपल्याकडे, त्या लिक्विडवर आणखीन प्रोसेस केल्या जाते. त्यामध्ये अनारोबिक बफर रिॲक्टर यूज केलेले आहे, प्लांटेड ड्रायर फिल्टर यूज केलेला आहे. आणि त्याच्यानंतर लास्टमध्ये आपल्याला त्यातून ट्रीटेड वॉटर मिळते, जे आपण प्लांटेशनसाठी यूज करतो. तर चला मी तुम्हाला सर्वात आधी दाखवते स्लज ड्राईंग. तो ही आपली फर्स्ट प्रोसेस आहे, याला स्लज ड्राईंग बेड म्हणतात. आपण बघू शकता की इथे आपल्याला 4 बेड दिसत आहे, 4 चेंबर आहे, 4 बेड आहे. आपण एक झाल्यानंतर एक फुलफिल करत असतो. याची 10 KLD कॅपॅसिटी आहे. यामध्ये व्हॅक्यूम MTR थ्रू जो स्लज आणलेला जातो त्याला इथे टाकून त्याचा बेड तयार होतो. इथे बेड तयार होण्यासाठी तुम्ही बघू शकता इथे बेड ऑलरेडी रेडी झालेला आहे. यामध्ये लेयर्स राहतात, एक 5 mm 2 mm च्या सॉईल लेयर्स राहतात. त्यामुळे काय होतं की जो जे आपलं लिक्विड राहते ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं, कुठं असं एका ठिकाणी थांबत नाही. आणि प्रॉपरली बेड इथे सेटल होतो. आणि जे लिक्विड राहते ते बाय ग्रॅव्हिटी आपण ABRला पाठवतो, तिथे अनदर प्रोसेस होते. आणि हा जो स्लज आहे याचं आपण कंपोस्टिंग करतो, याला कंपोस्टिंगला पाठवतो. आणि याला कंपोस्टिंगला पाठवण्याआधी याची MPK व्हॅल्यू वाढवली जाते. त्यामध्ये नायट्रोजन, पोटॅशियम आणि कॅल्शियम ॲड केला जातो, त्यामुळे त्याची MPK व्हॅल्यू वाढवला जातो. नंतर जो नेक्स्ट प्रोसेस आहे आपली ABR अनारोबिक बफर रिॲक्टर, तिथे मी तुम्हाला दाखवते काय प्रोसेस होते. तर त्यानंतर आपली सेकंड प्रोसेस आहे, ती आहे अनारोबिक बफर रिॲक्टर. इथे आपल्याला दिसत आहे. यामध्ये जो स्लज ड्राईंग बेडमधनं फ्लुईड येतो ते इथे बाय ग्रॅव्हिटी फ्लुईड इथे कलेक्ट केलं जातं. त्यानंतर यामध्ये फार कमी प्रमाणामध्ये स्लज राहतो, जो फर्स्ट चेंबरमध्ये सेटल होतो. आणि यात प्लेट्स राहतात, त्या प्लेट्स थ्रू जी 4 चेंबर आहेत त्या 4 चेंबर प्लेट्स राहतात, त्यातून ते पाणी जे आहे ते फर्स्ट, सेकंड, थर्ड जातं, फोर्थमध्ये जातो. फोर्थमध्ये आपल्याला पूर्ण क्लिअर वॉटर मिळते. आणि त्यानंतर त्याच्या 4 चेंबरमध्ये पाणी आपल्याला मिळतं, जे फ्लुईड राहतो. त्याच्यावर आपण क्लोरिनेशन ही ट्रीटमेंट करतो. त्यामध्ये आपण एक जी टॅबलेट मिळते क्लोरिनेशन ट्रीटमेंटसाठी, क्लोरीनची, ती हार्डली 350 ते 400 रुपयामध्ये मिळते. ती त्या पाण्यामध्ये टाकल्या जाते, त्यामुळे पाणी प्युरिफायर होतं. आणि नंतर फर्दर प्रोसेसला पाठवतो. जी नेक्स्ट स्टेज आहे आपली, ती आहे प्लांटेड ड्रायर फिल्टर. त्यामध्ये ते पाणी पाठवलं जातं. प्लांटेड ड्रायर फिल्टर हे तुम्हाला इथे बाजूलाच दिसतं आहे. हे आहे प्लांटेड ड्रायर फिल्टर. यामध्ये ते बाय ग्रॅव्हिटी पाणी इथे कलेक्ट केलं जातो. आणि आपण बघू शकता की इथे ऑलरेडी पाणी कलेक्ट झालं आहे. यामध्ये अशी प्रोसेस राहते की प्लांटेड ड्रायर फिल्टरमध्ये जे आपण झाडं वापरतो हे कडजळीची वापरतोय. आणि कडजळीच्या झाडांचा ॲडव्हान्टेज असं असतो की हे पाण्यामध्ये ऑक्सिजनची लेवल वाढवतात, ज्यामुळे पाण्यामध्ये जे स्मेल वगैरे होतो ती सुद्धा रिमूव्ह होऊन जातो. आणि पाणी आणखीन जास्त प्युरिफाय होतं. प्युरिफाय झालेलं पाणी आपण टँकमध्ये कलेक्ट करतो. आणि टँकमध्ये कलेक्ट केलेलं पाणी ते आपण प्लांटेशनसाठी यूज करतो. त्या साईडला तुम्ही बघू शकता पंप वगैरे आहे आणि टँक आहे जी अंडरग्राऊंड आहे.
तिथे आपण ते पाणी कलेक्ट करतो आणि कलेक्ट केलेलं पाणी हे आपण शहरामध्ये जे आपण प्लांटेशन केलेलं आहे स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अंतर्गत त्याकरता आपण ते पाणी यूज करतो. तो ही आपली 10 KLD प्लांट कॅपॅसिटी असलेले FSTP प्लांट होता. याची मी तुम्हाला शॉर्टमध्ये माहिती सांगितली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा. नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.